महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आजपासून फुटणार आहे। मुंबईमध्ये आज सकाळी 10:30 वाजता षण्मुखानंद सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे। उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार, बाळासाहेब थोरात यासह महाविकास आघाडीमधले सगळे महत्त्वाचे नेते आणि सगळे महत्त्वाचे पदाधिकारी मुंबईमधल्या या मेळाव्याला उपस्थित राहतील। महाविकास आघाडीमधले प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यामधून मार्गदर्शन करतील आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनामधून रणनीती सुद्धा या मेळाव्याच्या दरम्यान ठरवली जाणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर महाविकास आघाडीचा हा पहिलाच संयुक्त मेळावा असणार आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या मेळाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी। सध्या मी मुंबईतील षण्मुखानंद हॉल परिसरामध्ये आहे। आज महाविकास आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचाराचा नारळ फुटणार आहे। आज महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा हा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे आणि याची जय्यत तयारी सध्या षण्मुखानंद हॉलमध्ये आणि हॉल परिसरामध्ये सध्या करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय जागोजागी महाविकास आघाडीचे फ्लेक्स तसेच सर्व पक्षाचे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपण एक संघ राहावं तसेच विजयाचा निर्धार करावा या दृष्टीने आज महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा पार पडतोय आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील प्रमुख नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात असे अनेक मान्यवर नेते हे पदाधिकारी मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपली रणनीती कशी असेल, आपण एक संघ कशा प्रकारे राहावं आणि विजयाचा निर्धार कसा करावा याच दृष्टीने आज ते मार्गदर्शन करणार आहेत आणि याचीच जय्यत तयारी सध्या मुंबईतील षण्मुखानंद हॉल परिसरामध्ये सध्या करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये नक्की महाविकास आघाडीचे नेते हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडी एक संघ राहावी आणि विजयाचा निर्धार करावा या दृष्टीने महाविकास आघाडीचे नेते या मेळाव्यादरम्यान काय बोलतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।